जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला पडत्या काळात साथ देणाऱ्या अनेक निष्ठावान व्यक्तींनी आधीच साथ सोडलेली असताना आता वैशाली सूर्यवंशी यांनी सुद्धा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केलाय. नेमकं वैशाली सूर्यवंशी या कोण आहेत आणि त्यांच्या जाण्याने नेमका काही फरक पडणार आहे का, तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत पाचोरा तालुक्यातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोड चिठ्ठी दिल्याने ठाकरे गटासाठी तो एक आणखी मोठा आता धक्का मानला जातोय. निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्यावर स्वकीयांच्या विरोधातच लढण्याची वेळ आली. प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाल्याने सूर्यवंशी यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासूनच ठाकरे गटाच्या कार्यक्रमांना सहसा दिसून न आलेल्या वैशाली सूर्यवंशी यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. प्रवेश घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची सविस्तर चर्चा देखील झाली होती. अखेर मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. या दरम्यान वैशाली सूर्यवंशी यांचे स्वागत करताना त्यांच्यामुळे पाचोरा भडगाव या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्यावर स्वकीयांच्या विरोधात लढण्याची वेळ आली होती आणि प्रत्यक्षात जळगाव पाचोऱ्याचे 2 वेळा आमदार राहिलेल्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यांच्या सोबत पाचोरा भडगाव तालुक्यातील ठाकरे गटाच्या तालुका व उपतालुका प्रमुखांसह संघटक, नगरसेवक आणि गावगावच्या अनेक सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मंत्री नितेश राणे, पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, मधुकर काटे, DM पाटील, सुभाष मुंडे, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, गोविंद शेलार यांसारखे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वैशाली सूर्यवंशी या पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिवंगत RO पाटील यांच्या कन्या असून शिवसेनेचेच म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण आहेत. गेली 2 वर्षे पंचवार्षिक शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील हे विरोधी पक्षांच्या उमेदवारांशी लढा देत होते. मात्र यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना स्वतःच्या बहिणीशी लढा द्यावा लागला. माजी आमदार पाटील हयात असेपर्यंतच दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे खंदे समर्थक कार्यकर्ते किशोर पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत. यंदाच्या निवडणुकीत स्वतः वैशालीताई या मैदानात असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची मनस्थिती काहीशी दोलायमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. शिवसेनेमध्ये पडलेले 2 गट आणि हेच 2 गटांमुळे बहीण आणि भावांमध्ये विभाजन झाल्याचं सुद्धा चित्र होतं. कधी काळी एकत्र फिरणारे बहीण भाऊ आणि पक्षाचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा दिसून आल्याचं पाहायला मिळालं. आणि असं असताना आता वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. खरं तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे नवीन आहेत रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय. तर राजकीय घडामोडी वेगवेगळ्या दिशेने जात असताना तसेच आता नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार की ठाकरे बंधूंनी युती केली होती बेस्टच्या निवडणुकीसाठी, पण ती त्यांच्यासाठी वर्स्ट ठरली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आणि हे असं सगळं चित्र असताना कुठेतरी त्यांच्याकडे असलेले शिलेदार हे भाजपमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कार्यक्रमांच्या दरम्यान युतीबाबतचे संकेत दिले होते. त्यानंतर ते मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांनी बेस्टच्या निवडणुकीसाठी युती सुद्धा केली, पण त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि हे असं सगळं चित्र असताना आता कुठेतरी शिवसेनेतील काही नेते मंडळी असतील ते मात्र पक्षांतर करताना दिसतात. आणि नुकताच वैशाली सूर्यवंशी यांनी केलेल्या भाजपमध्ये जो पक्षप्रवेश केलाय याबद्दल शिवसैनिकांना काय वाटतंय
खरंच हा प्रवेश बरोबर होता का? याबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशा रीतीने पक्ष कुठेतरी कमकुवत होत चाललाय का? आणि असं असलं तर मग आता महापालिकेच्या निवडणुकीत काय होईल? त्यातलं चित्र कसं असेल? याबद्दलचं तुमचं मत काय आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्यातील तसेच देशभरातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.